नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपल्या सीताच्या स्वयंपाकमध्ये. तर मैत्रिणींनो, असं मला भेंडीपासून अशी दाखवणार आहे. टिप्स आहेत मध्ये. तुमची भेंडी कधीच चिकट होणार नाही, तुमची भेंडी कधीच काळी पडणार नाही. तुमची भेंडी अ, वेगवेगळे प्रकार तुम्हाला भेंडीचे दाखवणार. भेंडी अ, धुतल्यावर काय होतं, ना धुतल्यावर काय होतं, असं सगळं काही व्हिडिओमध्ये आहे. संपूर्ण पहा व्हिडिओ. तर मी आता इथे पाव किलो भेंडी घेतलेली आहे. जास्त नाही मैत्रिणींनो, फक्त पाव किलो आहे आणि पाव किलो भेंडीची तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे. तर भेंडी पहिली गोष्ट कापण्याची कशी पद्धत. भेंडी लवकर शिजण्यासाठी काय करायला लागणार आहे ते पण दिलेले आहे. आता हे बघा, भेंडी अशी तिरकी कापायची पहा. तिरकी कापल्यामुळं काय होतं मैत्रिणींनो, शिजण्यात मदत होती, पटकन शिजती. भेंडी तर तशी शिजतीच 5 मिनटात 10 मिनटात, पण अशा कापल्यामुळे भेंडी अगदी 5 मिनटात शिजत असली तर 3च मिनटात शिजणार, म्हणजे 2 मिनटं आपली भेटणार आपल्याला. त्याच्यामुळं गॅस पण कमी जळतो आपला, भरपूर काही फायदा होते आपल्याला अशा पद्धतीने जर कापली भेंडी तर. मी अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या दाखवलेल्या आहेत तुम्हाला भेंडीच्या प्रकार. भेंडी चिकट न होण्यासाठी काय करायला लागणार आहे, भेंडी काळी न पडण्यासाठी काय करायला लागणार आहे, म्हणजे अशा काही टिप्स आहेत त्या फॉलो करा तुम्ही. व्हिडिओ छोटासा आहे, पाहून घ्या पूर्ण व्हिडिओ. टिप्स लक्षात ठेवा, तुमची भेंडी कधीच खराब होणार नाही. बघा, अशा पद्धतीने लांबड्या लांबड्या भेंड्या कापून घेतलेल्या आहेत मी. आता संपूर्ण कापल्या आहेत, मोकळ्या फडफडीत झालेल्या आहेत पहा. मी पहिली भेंडी धुतली होती आणि सुकत ठेवली होती जराशी अशी, त्याच्यामुळे पाणी बिलकुल नव्हतं त्याला. आता इथे बघा, भेंडी जराशी चिकट असती, भेंडी जराशी आळणी असती. तर तिला काय करायचं, थोडंसं जास्त तिखट घालायचं. आता मी 8 मिरच्या घातलेल्या आहेत. तुम्हाला वाटलं तर तुम्ही 6 पण घालू शकता एवढ्या भेंडीला, पण मी 8 घातलेल्या आहेत का की जरा झणझणीत केली ना, चटकदार होती भेंडी. आता कोथिंबीर टाकली आहे, लसूण टाकलेलं आहे. हे जरासं जाडसर असं वाटून घेते मी. जास्त काही वाटायचं नाही, बारीक जाडसरच वाटायचं. एकदा फिरवलं तरी होतं, त्याच्यामुळं ते टेन्शन घ्यायचं नाही तुम्ही जरा पण. तर हे बघा, आता मी 1 पळीवर तेल टाकलेलं आहे, पुरेसे आहे तेवढे. छोटीशी पळी बघा, 2 चमचे असं जास्त असतं. मी तेल जास्त वापरणार नाही आहे भेंडीला, का की भेंडी कमी आहे आणि भेंडीची जास्त तेल घातल्याने काय तुम्हाला वाटत असेल तेल जास्त घातल्याने चव जास्त येईल, असं काही नसतं मैत्रिणीनं. भेंडी करण्याची, फोडणी देण्याची पद्धत चांगली असली ना, काहीच होत नाही भेंडीला. आता मी मोहरी टाकलेली आहे आणि जिरं पण टाकणार आहे बा. थोडंसं तडतडून द्यायचं त्याला. नंतर आपल्याला प्रोसेस करायची दुसरी. झटपट होणारी आहे म्हणून घाईच्या कामात ही उत्तम आहे. टिफिनसाठी वापरा किंवा मुलांना टिफिनला द्या किंवा तोंडी लावण्यासाठी वापरा, कधीही वापरा, फार छान लागते मात्र. सगळं घेतलेलं आहे. आला तर हे तेलावर सगळं जरा परतून घेते सगळं, म्हणजे काय होतं, कच्चापणाही जातो आणि तिखट कमी होतं परतल्यामुळं. झालेल्या आता इथे मी टाकते खोबरं, ओलं खोबरं आणि कोथिंबीर भरपूर सारी टाकायची. हिरवी भेंडी असली तरी हिरवा रंग आणखीन छान दिसतो त्याला. तर खोबरं पण, ओलं खोबरं होतं माझ्याकडे, ते पण किसून घातले मी. कांद्याचा बिलकुल वापर नाही केलेला मी, पहा आता इथे. हे बा, आता जी झालेलं आहे, आता ही भेंडी फडफडीत मोकळी आहे ती सोडून देते बा. मस्त कापण्याची पद्धत दाखवली आहे मैत्रिणी, अशा पद्धतीने एकदा करून पहा भेंडी. पहा भेंडीचा रंग किती छान आहे, दिसते ना मस्त भेंडी. अशा तऱ्हेने. आणि हे भेंडीवर मी थोडंसं झाकण ठेवणार आहे, जास्त बिलकुल झाकण ठेवायचं नाही भेंडीने, तर भेंडी काळी पडते. ही टिप्स आहे पहा, लक्षात ठेवा. जास्त जर भेंडीवर तुम्ही झाकण ठेवलं का भेंडीचा रंग लगेच काळा पडतो आणि भेंडी काळी होते. म्हणून अशीच्या अशी हिरवीगार भेंडी राहण्यासाठी तुम्ही मी टिप्स फॉलो करा, तुमच्या माझ्या टिप्स. आता मीठ टाकते बघा चवीनुसार. कमी सामग्रीत उत्तम भेंडी बनवलेली आहे पहा तुम्ही. मोकळी फडफडीत होणार आहे.
तेलाचा तर किती कमी वापर केलेला आहे मैत्रिणींना, पाहिलं ना. छोटा चमचा तेल घातलेला आहे. मस्त भेंडी झालेली आहे बा. आता हलवून घेते व्यवस्थिशीर. आता एकच मिनिट पण नाही ठेवणार, अर्धा मिनिट फक्त वाफ देण्यासाठी. हे बघा, मस्त वाफ धरलेली आहे. आता उलटी पालटी करते. अजून एकदा द्यायला हवी आपल्याला, का की पूर्ण शिजलेली दिसत नाही अजून. अजून एकदा वाफ घेणार आहे. तर परत झाकण ठेवणार आहे मी. पाहूया कसं वाटतंय, ती भेंडी कशी आहे ती. अजून कच्चीच आहे, अजून शिजली नाही आहे. हे बघा, काढलं ना आता. आत्ता भेंडी तयार झालेली आहे आपली. पाणी पण त्यातलं सोकून घेतलेलं आहे, तेल पण सोकून घेतलेलं आहे आणि भेंडी आपली तयार झालेली आहे. पहा किती रंग सुंदर दिसते भेंडीचा. हल्लाय का रंग जरासुद्धा भेंडीचा, का की मी जास्त झाकण ठेवलंच नाही त्याच्यावर. हलवण्यातच जास्त वेळ घालवला, का की जास्त झाकण ठेवलं का चिकट होती भेंडी. आता मी ह्या प्लेटमध्ये काढून टाक. पहा आता प्लेटमध्ये काढले तर किती मोकळी फडफडीत होणार आहे. हे बघा, पाहिलं. वाव, रंग पहा. आणि एवढी चविष्ट लागणार आहे भेंडी ना. मोकळी फडफडीत झालेली आहे एकदम बघा. तर जराशी कोथिंबीर पेरते, का हिरवी कोथिंबीर दिसणार पण नाही त्याच्यावर, पण वाटतं ना माणसाला जरा डेकोरेट करावं म्हणून. तर मी थोडीशी भेंडी कोथिंबीर टाकणार आहे त्याच्यावर. हे बघा, आता कोथिंबीर टाकते जराशी, थोडीशी. जरा पण दिसत नाही कोथिंबीर, म्हणून मी कमीच टाकते त्यांनी. तर इथे तीळ पेरते जराशी, छान दिसेल आणखीन. पहा, मस्त हिरवी गार भेंडी तयार झाली आहे मैत्रिणींनो. आवडली तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहून पाठवा कसं वाटली. जवळून दाखवते तुम्हाला. आणखी बघा, रंग किती सुरेख आलेला आहे भेंडीला. खूप टेस्टी लागते भेंडी. अशा पद्धतीने करून पहा. साध्या सोप्या पद्धतीत भेंडी आहे, अवघड बिलकुल नाहीच. तर आवडली तुम्हाला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय, परत भेटूया.